कोकणातली दैवी शक्ती की विज्ञान हाच चमत्कार बघण्यासाठी आम्ही गेलतो मालवण पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या निवती गावामध्ये. माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुम्हाला अपरिचित ठिकाणी दाखवायचा. त्यापैकीच एक म्हणजे निवती लाईट हाऊस. ब्रिटिशांकडून 1800च्या दशकात बर्नट आयलंड वर बांधलेलं हे लाईट हाऊस आणि 10 पेक्षा जास्त समुद्रातले पॉईंट बघण्यासाठी मी आणि माझी फॅमिली समुद्रात निघालो. हा संपूर्ण प्रवास जवळपास 50 किलोमीटर पेक्षा जास्त होता. सर्वात पहिल्यांदा बघितले गोल्डन रॉक. मित्रांनो, ही दगडी साधी नसून सूर्याच्या किरणाने कलर बदलतात. तिथेच एक सुंदर असा छोटासा किल्ली निवती बीच आहे जो की तुम्हाला एकदम बालीचं फिलिंग देणार. हा कसा विषय हाय का ना नादखोळा. नेहमीप्रमाणेच आपलं नशीब खळखळलं आणि आपल्याला डॉल्फिन बघा केवढ्या जवळनं दिसल्या. आयुष्यात मी पहिल्यांदा बघितल्या. निकेश भाऊ तर 2 इंजिन लावून बोट पळवालता, पोटात गोळा आलता. मग काय माउंटन ड्यू मारला म्हटलं डरकी माकी तवर आपल्याला तिकडे लाईट हाऊस दिसला. मग पहिला पॉईंट बघितला सिगल बेट. त्या बेट मध्ये ती गुफा बघा डेंजर विषय होता. रफ्तार बडाव जहाज को लाईट हाऊस की ओर मोडो. मित्रांनो, समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या या लाईट हाऊस वर आज पण 2 ते 3 लोक काम करतात जे 6-6 महिने आत असतात. त्याच्यानंतर व्ह्यू बघा कसला टॉपचा आहे आणि समुद्राच्या लाटा तर कम्प्लीट पिसाळलेल्या. माझी गॅरंटी आहे तुम्ही इथे गेल्यावर 100% माझी आठवण करणार. अहो कुठेतरी परदेशात गेले तर वाटते राव इथं. आता ही आहे म्हाताऱ्याची गुफा आणि यातूनच पाणी पलीकडे जाऊन इकडे म्हाताऱ्याची चूळ तयार झाली आहे. माझ्या आयुष्यातला हा एक वेगळाच अनुभव होता. त्यामुळे तुम्ही मालवणला गेला तर निवतीला नक्की जावा. तुम्हाला फिरवण्यासाठी निवतीमध्ये ही बोटिंग सर्व्हिस आपल्या निकेश सावंत भावाची आहे आणि यांचं होम स्टे पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राहून सगळं फिरू शकताय, कोकणी जेवण जेवू शकताय. यांचा 300 रुपये पर पर्सन मधला होम स्टे नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. पण आपल्या पेजला फॉलो करा, व्हिडिओला सेव्ह करा, शेअर करा आणि चला.